घटस्थापनेच्या दिवशी IPLचे 2 सामने होते। म्हणायला गेलं तर पहिला सामना जास्त महत्त्वाचा नव्हता, कारण चेन्नई सुपर किंग्स हे ऑलरेडी प्लेऑफमध्ये पोहोचलेला आहे आणि जर का पंजाबच्या विषयी बोलायचं झालं तर वराती मागणं घोडं असं त्यांचा एकंदर कामगिरी चाललेली होती। प्लेऑफपासून ते कोसो मैल दूर गेलेले होते। फक्त चेन्नईला पराभूत करताना लोकेश राहुल म्हणजे KL राहुलने केलेली बॅटिंग ही दीर्घ काळ स्मरणात राहणार आहे। एक दर्जेदार बॅट्समन जो तुफान फॉर्म मध्ये आहे, आत्ता ज्याच्या डोक्यावरती ऑरेंज कॅप आहे, तो चांगली बॅटिंग करायला लागला की बघत राहावंसं वाटतं अशी बॅटिंग त्यांनी केली। त्यामुळे पंजाबला चेन्नईला पराभूत करताना काहीच त्रास झाला नाही। परंतु खरा महत्त्वाचा सामना होता तो कलकत्ता नाईट रायडर आणि राजस्थान मधला। काही दिवसांपूर्वीच म्हणजे एकच दिवस झाला, एका दिवसापूर्वी मुंबई इंडियन्सनी राजस्थान रॉयलला मोठ्या पराभवाचा दणका दिलेला होता आणि त्यावेळेला आपण म्हणत होतो की हा विजय मिळवून मुंबईनी आपलं आव्हान कायम ठेवलंय। हे करत असताना दिसलं असं सुद्धा की राजस्थानचा संघ हा कमकुवत आहे आणि त्यामुळे तोच फायदा कलकत्त्याला सुद्धा मिळू शकतो। कलकत्त्याने आज मला वाटतं पहिली बॅटिंग करत असताना शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरनी जी सलामी दिली त्यांनी जबरदस्त मजबूत पाया हा कलकत्त्याकरता उभा राहिला आणि त्याच्यानंतर सर्व बॉलर्सना म्हणजे कोणाची हायगय न करता सर्व बॉलर्सना चोपून काढत, कुणी नंतर मोठ्या धावा केल्या असं नक्कीच नाही, परंतु सगळ्यांनी थोडं कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि त्यामुळे कलकत्त्याला 170 धावांचा टप्पा पार करता आला। राजस्थान रॉयल्सनी जशी खराब बॉलिंग केली तसंच त्यांनी 22 दिल्या, लेग बाईज दिल्या आणि 9 वाईड बॉल टाकले, अशी मदत त्यांनी आज KKRला केलेली आहे। आणि जेव्हा बॅटिंग चालू झाली राजस्थानची तेव्हा मान इकडनं इकडं हलवली की एक प्लेअर आउट झालेला असायचा, परत एकदा इकडं बघून इकडं केलं की दुसरा प्लेअर आउट झालेला असायचा। इतकी भयानक अवस्था लॉकी फर्ग्युसन आणि शिवम मावीनी राजस्थान रॉयल्सची करून टाकली। एकाही खेळाडूला चांगला स्कोअर वरच्या क्रमांकावर बॅटिंग करण्याचं असणे एकाही फलंदाजाला जमला नाही। तळामध्ये तिवातियानी थोडी फटकेबाजी केली पण तरीही राजस्थान संघ प्रचंड मागे पडलेला होता। फिल्डिंग KKRनी उत्तम केली, बॉलिंग चांगली केली। सुरुवातीला शकीबुल हसननी सुरुवातच जबरदस्त करून दिली, कारण त्यांनी लगेचच पहिल्या ओपनिंग स्पेलमध्येच पहिल्या बॅट्समनला आउट केलं होतं आणि त्याच्यानंतर शिवम मावी आणि लॉकी फर्ग्युसननी अक्षरशः धुमाकूळ घातला। 1-2 86 धावांचा विजय हा कलकत्त्याच्या संघाच्या हाती लागलेला आहे। त्यामुळे मी असं म्हणेन की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, मुंबई अजून काही चमत्कार करू शकतं वगैरे सगळं जरी मान्य केलं तरी एक पाय जो आहे तो व्यवस्थित कलकत्ता नाईट रायडरनी आज प्लेऑफमध्ये ठेवला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। कलकत्ता नाईट रायडरचे बॉलर फॉर्ममध्ये सुनील नरीन, वरुण चक्रवर्ती ते रन्स रोखून धरतात आणि नंतर जी अपेक्षित धावगतीचं दडपण वाढत जातं त्याचा फायदा इतर बॉलर्स घेतात। वरुण चक्रवर्तीला कुणी मोठे फटके मारायची हिंमत करत नाही। सुनील नरीनला तिवातियानी काही फटके मारले पण तो सुद्धा टिचून बॉलिंग करतोय। ही खासियत आहे कलकत्त्याची, कारण त्यांची बॉलिंग ही परिपूर्ण आहे की ज्यांच्याकडे उत्तम फास्ट बॉलर्स आहेत त्याच्यामध्ये व्हरायटी आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे स्पिनर सुद्धा आहेत आणि शकीबुल हसन सारखा किंवा आंद्रे रसेल जो अजून खेळत नाही त्याच्यासारखा चांगला ऑलराऊंडर सुद्धा आहे। त्यामुळे एक पाय प्लेऑफमध्ये ठेवत असताना दुसरा पाय त्यांचा कधी येतो हे आता आपल्याला बघायला लागेल, परंतु मुंबई करता आता आव्हान टिकवणं हे प्रचंड अवघडून बसलंय आणि मी एवढंच म्हणेन की चेन्नई सुपर किंग्सनी सुद्धा जो विजयाचा धडाका लावलेला होता त्याच्यामध्ये काहीसा खंड आलेला आहे। पाठोपाठ त्यांचे काही पराभव झालेले आहेत आणि ते वेगवेगळ्या संघांनी केलेले आहेत। आता अगदी साखळी स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली आहे। काही जे संघ आहेत ते गटांगळ्या खात आहेत। सनरायझर्स हैदराबाद, पंजाब, राजस्थान हे ऑलरेडी गटांगळ्या खात आहेत। मुंबईच्या सुद्धा इथपर्यंत पाणी आलेलं आहे, कारण मुंबई इंडियन्सना सुद्धा आता प्लेऑफमध्ये जाणं हे प्रचंड अवघड आहे, कारण नेट रन रेटच्या बाबतीत कलकत्त्याचा संघ खूप पुढे निघून गेलेला आहे। त्यामुळे शेवटचा सामना जो परत अवघड आहे मुंबई इंडियन्स करता, सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मला वाटतं त्यांचा सामना आहे, त्यामुळे तोही सोपा सामना नाही आहे। त्यामुळे त्यांना ते जिंकणं आणि मोठ्या फरकाने जिंकणं हे जरा कठीण होऊन बसणार आहे।
त्यामुळे साखळी स्पर्धा ही शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगली आणि चौथा संघ कुठला येतोय याची उत्सुकता टिकून राहिली, एवढंच समाधान मानायला लागेल. त्यामुळे आता 2 सामने बघूया साखळी स्पर्धेतले, मग खरी मजा ही प्लेऑफमध्ये येणार आहे. तुमचा अंदाज काय मला कळवा. तुमची जी काय म्हणतात त्याला मतं आहेत ती मी व्यवस्थित वाचतो, बऱ्याचशा जणांना त्याची उत्तरं पण देतो, परंतु ती वाचायला आणि विचार करायला खूप मदत येते. या संवादात दुरी पडायला नको. त्यामुळे तुमची मतं मला जरूर कळवा.